नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आज बुरा न मानो होली आहे असा आवाज राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतोय। सकाळपासूनच विविध रंगांची उधळण करण्यात येते आणि रंगपंचमीचा हा उत्साह सर्वत्र दिसतोय। मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, सातारा, राज्यभर इतकंच काय तर देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र आज रंगांची उधळण केली जाते। तर तिथं कोकणातही शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतली। मुंबईमध्ये देखील उत्साहाचं वातावरण, ढोल ताशांचा गजर, रंगांची उधळण आणि हा स्नेहाचा, प्रेमाचा, आनंदाचा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतोय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, आपण पाहतोय सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आणि मुंबईकर प्रत्येक सणाची आपण म्हणूया वाट पाहत असतात, कारण सण हे केवळ निमित्त आहे सेलिब्रेशन करता। एरवी मुंबईकरांचं आयुष्य अतिशय धकाधकीचं असतं, वेळ ट्रेन पकडायची असते, कार्यालय गाठायचं असतं, पण आज मात्र थोडासा निवांत असतो, आपला आपला वेळ असतो आणि हा उत्साहाचा सगळा माहोल, उत्साहाचे रंग आज मुंबईच्या या मरीन ड्राईव्हवर सुद्धा पाहायला मिळतात। तू सुद्धा एन्जॉय करत असशील हा सगळा उत्साह। लागवी अगदी बरोबर आहे। होळी हा असा सण आहे की जिथे प्रत्येक भारतीय जे आहे ते अगदी लहान मूल होऊन एकमेकांमध्ये एकत्र येऊन जे आहेत रंगांची उधळण करत असतात। आपण बघतोय की या ठिकाणी मुंबईकर असो किंवा मुंबईमध्ये आलेले बाहेरचे टुरिस्ट असो, ते अनेक प्रकारचे जे आहेत ते रंगांची उधळण करून जे आहेत ते या ठिकाणी रंगपंचमीचा सण जो आहे, होळीचा सण जो आहे तो साजरा करतायत। आणि रंग म्हटल्यानंतर मग तो एक रंग नसतो। एरवी आपण बघतो की पक्षाचे रंग असतात, जातीय धार्मिक रंगामध्ये जे असतात, मात्र होळीचा रंग असा आहे की जे प्रत्येक रंगामध्ये प्रत्येकाला एकमेकांना रंगवायचं असतं। आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सुद्धा आहेत, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार। कुठून आलात तुम्ही आणि तुमचं नाव सांगाल, कसं वाटतं? अच्छा, कहाँ से आए आप? आपका नाम क्या है? राजस्थान से आए जी। खास होली खेलने आए? कहाँ से आए? राजस्थान के। और कब आए? मुंबई कब आए? मुंबई में 8 साल से इधर ही है। अच्छा, तो हर साल यही मरीन ड्राइव पे, मरीन लाइंस पे ही होली मनाते इधर ही आते हैं, एंजॉय करते हैं। इधर अच्छा लगता है, सुबह का नज़ारा रहता है, इससे होली खेलते हैं सब फ्रेंड लोग। आप बताइए, मरीन लाइंस पे होली खेलना कितना मजेदार होता है समुद्र के किनारे? बहुत मजेदार होता है, एकदम सुकून, दिल गार्डन गार्डन हो जाता है मैडम। एक बात बताइए, आप सब लोग राजस्थान से हो, राजस्थान की होली में और मुंबई की होली में क्या फर्क है? राजस्थान की होली एक बहुत अलग ही होती है, वो यहाँ पे नहीं हो पाएगी। मतलब इतना एंजॉय नहीं वहाँ का एंजॉय बहुत अच्छा होता है, वहाँ के लोग बहुत अलग है, लोग वहाँ के, यहाँ के लोग थोड़े डाउन है। तो घर जाके होली खेलने का मन करता है या यहाँ मुंबई में आके? घर जाके बहुत करता है, लेकिन अभी टाइम नहीं मिलता है ना, जिम्मेदारी है मैडम, इसलिए। तो एक बात बताइए, कब से कब तक होली खेलते हो? कितने बजे आप यहाँ पर आए? इधर 5 बजे आए थे, 5 बजे से अभी 11 बजे तक होली खेलेंगे। उसके बाद घर पे जाके वापस होली खेलेंगे परिवार के साथ में, और उसके बाद में वापस दुकान पे चला जाएंगे और शाम को वापस आएंगे। फिर रात में थोड़ा ड्रिंक वगैरह करेंगे होली का, और उसके बाद में, और ये मेरा छोटा भाई 5 वाजल्यापासून लागली आपण बघतोय की होळीचा रंगांची उधळण केली जाते। अगदी अगदी ज्योत्स्ना, त्यामुळे अर्थात एरवी आपण रोज सकाळी चर्चा करत असतो राजकीय आरोप प्रत्यारोपांची, राजकीय धुळवडीची, कारण सध्या निवडणुकीचा माहोल आहे, पण आज मात्र खऱ्या अर्थानं मुक्त हस्तानं ही रंगांची उधळण करण्यात येते आणि सर्वत्र उत्साहाचं असं वातावरण पाहायला मिळतंय। धन्यवाद ज्योत्स्ना, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।